सर, अंडे हे व्हेज का नॉन व्हेज? अंड्यामधला फक्त योकच खायला हवा की एग व्हाईट्सच खायला हवे? तुमचं मत काय? अंड व्हेज की नॉन व्हेज याचं उत्तर देताना आधी कोंबडी की आधी अंड असा प्रश्न आपल्याला पडतो सारखा. त्याचं उत्तर जर देता येत नसेल तर व्हेज की नॉन व्हेज याचं उत्तर देता येईल का हे आपण बघूया. कारण आता मार्केटमध्ये जी अंडी मिळतात तर ती सगळी अनफर्टिलाइज्ड एग्ज आहेत. म्हणजे त्यांना प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि बाकीच्या मायक्रोन्यूट्रिएंट्स रिच अशा पद्धतीने बनवली जातात. आणि आपली जी कोंबडी जी अंड देते त्यातून परत कोंबडी जन्माला येते, म्हणजे तिच्यामध्ये पुनरुत्पादनाची शक्यता जास्त असते आणि त्यातूनच ती दुसरी कोंबडी तयार होते. पण जी अंडी आता मार्केटमध्ये आहेत तर ती अनफर्टिलाइज्ड एग असल्यामुळे त्यांना व्हेज म्हणावं की तो प्राणीजाच एक भाग आहे, कारण कोंबडीपासूनच ते तयार होत आहे, तर त्यांना नॉन व्हेज म्हणावं, हे मी तुमच्यावर सोपवतो. आणि आता दुसरा प्रश्न जर तुम्ही विचारलात की अंड्याचा पिवळा बलक खावा की पांढरा भाग खावा, आता बऱ्याचदा आपलं मिसकन्सेप्शन असं असतं की पिवळा बलक हे कोलेस्ट्रॉल वाढवतो. तर याचं कारण काय, तर 1970 ते 80च्या दशकात जेव्हा काही संशोधनं झाली तेव्हा त्यातून त्यांना असं दिसलं की डायटरी कोलेस्ट्रॉल जे आहे, म्हणजे आपण आहारातून जे कोलेस्ट्रॉल घेत असतो त्याने सरळ सरळ रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं. परंतु ते तसं नाही आहे. नंतर जेव्हा आता आधुनिक शास्त्राने अजून संशोधनं केली तेव्हा त्यांना कळलं की यकृत स्वतःच जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल बनवत असतो, त्यामुळे आहारातून जाणारं कोलेस्ट्रॉल तेवढं नसतं. पण जर तुमच्या यकृतच फॉल्टी असेल किंवा डिसफंक्शनल असेल, फॅटी लिव्हर असेल, मेटाबॉलिक डिसऑर्डर असेल, तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स याचे प्रॉब्लेम जास्त होणार आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला पांढऱ्या बलकामध्ये साधारणतः प्रोटीन जास्त असतात. एक मीडियम साईजच्या अंड्यामध्ये 3 ते 4 ग्रॅमपर्यंतचं प्रोटीन असतं आणि पिवळ्या बलकामध्ये जर तुम्ही म्हटलं तर त्याच्यामध्ये ADEK नावाचे विटॅमिन्स असतात, सेलेनियम, झिंक, आयर्न असे हे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला प्रोटीन सोबत जर ह्या बाकी गोष्टी नको असतील तर तुम्ही पिवळा बलक खाणार नाहीत का? तर असं नाही आहे. आपल्याला पूर्ण अंड खाणं हे महत्त्वाचं आहे जर आपल्याला संपूर्ण आहाराचं पोषण हवं असेल तर. जर तुम्ही व्यवस्थित व्यायाम करत असाल, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असेल, तर साधारणपणे 1 ते 2 उकडलेली अंडी तुम्ही दिवसातून खाऊ शकतात.